भारतामध्ये मायग्रेशन जर बघितलं तर सर्वाधिक मायग्रेशन हे 70% मायग्रेशन हे रुरल एरियामध्ये होतं. 9% मायग्रेशन हे सिटी टू सिटीमध्ये होतं. 15% मायग्रेशन हे रुरल टू अर्बन एरियामध्ये होतं. तर अर्बन टू रुरल एरियामध्ये 6% होतं. राज्यांतर्गत मायग्रेशन हे सर्वाधिक जास्त होतं. आंतरराज्य स्थलांतर हे पुरुषामध्ये सर्वाधिक जास्त आहे, 90% पुरुषामध्ये होतं आणि ते 10% स्त्रियांमध्ये. स्थलांतरांना स्वीकारणारे राज्य म्हणलं तर महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, दिल्ली आणि चंदीगड हे स्थलांतरांना स्वीकारणारे राज्य आहेत. तर केरळ, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश ही जी राज्य आहेत तिथं स्थलांतरण हे होतं, इथून जास्त स्थलांतरण होतं. तेच बघा. आता महाराष्ट्रातील लोकसंख्येचं स्थलांतरण. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांतर्गत किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जे स्थलांतरण होतं त्यामध्ये स्त्रियांचं स्थलांतरण सर्वाधिक जास्त होतं. त्याचं कारण म्हणजे तिथे विवाह हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये जे येणारं स्थलांतरण आहे त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांपेक्षा, कारण ते व्यवसायासाठी आलेले असतात. त्यामध्ये नागरी भागामध्ये येणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे ग्रामीण भागापेक्षा. भारताच्या इतर राज्यामधील ग्रामीण भागातून महाराष्ट्रात जास्त स्थलांतरित होतात. त्यामध्ये महाराष्ट्र स्थलांतरित स्त्रिया हे पुरुषांपेक्षा जास्त होतात. भारताच्या इतर भागातून शहरी भागामधून येतात त्यामध्ये पुरुष जास्त असतात. राज्यांचा क्रम लावला तर भारतामधून उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक जास्त स्थलांतरित भारतात येतात, त्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात येतात. 1 नंबर UP आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर गुजरात आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर राजस्थान आहे, त्यानंतर बिहार आहे, केरळ आहे, त्यानंतर तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल सर्वाधिक कमी आहे. बिहार पण खूप खाली आहे. उत्तर प्रदेश 1 नंबर आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर गुजरात आहे आणि त्यानंतर मध्य प्रदेश आहे. जर आपण बघितलं UP मधून जी लोक जी येतात महाराष्ट्रात त्यामध्ये नागरी लोक जास्त येतात, नागरी भागामध्ये जास्त येतात ग्रामीण भागापेक्षा. त्यामध्ये पुरुष जास्त येतात आणि ह्याच्यामध्ये दोन्हीकडे. कर्नाटकमध्ये मात्र नागरी भागामध्ये जास्त येतात ग्रामीण भागापेक्षा, त्यामध्ये स्त्रिया जास्त येतात. कर्नाटकमधून स्त्रिया महाराष्ट्रात जास्त स्थलांतरित झालेल्या आहेत. गुजरातमध्ये नागरी मध्ये जास्त येत आहेत आणि स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे. मध्य प्रदेशमध्ये नागरी जास्त येत आहेत, स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. आंध्र प्रदेशमध्ये हे तसंच आहे, म्हणजे नागरी लोकसंख्येमध्ये नगरामध्ये जास्त लोक येत आहेत, पुरुष स्त्रिया जास्त येतात आंध्र प्रदेशमधून. कसं काय स्त्रिया एवढं? राजस्थानमध्ये हे नागरातून जास्त येतात आणि पुरुष जास्त येतात. राजस्थानमधून पुरुष जास्त स्थलांतरित झालेत महाराष्ट्रात. बिहारमध्येही तसंच आहे, म्हणजे शहरामध्ये जास्त येत आहे आणि पुरुष जास्त येतात. म्हणजे स्त्रिया जास्त कुठे येत आहेत? कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश. आशियाई देशातून महाराष्ट्रामध्ये पुरुष जास्त येत आहेत स्त्रियांपेक्षा आणि इतर देशांमधूनही पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण जवळजवळ सेम आहे. एकूणच जर विचार केला तर स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे पुरुषांपेक्षा स्थलांतरणामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्थलांतरण जास्त आहे नगरांपेक्षा. ग्रामीण भागामध्ये स्त्रिया जास्त स्थलांतरित होत आहेत आणि नागरी भागामध्ये पुरुष हे जास्त स्थलांतरित होत आहेत स्त्रियांपेक्षा. म्हणजे कळालं का? एकूण जर बघितलं आपण महाराष्ट्रात स्थलांतराचं प्रमाण म्हणजे राज्यांतर्गत किंवा राज्याच्या बाहेरून येणारे, तर त्यामध्ये स्त्रिया जास्त स्थलांतरित होत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जास्त स्थलांतरण होते नागरी भागापेक्षा. आणि ग्रामीण भागामध्ये स्त्रिया जास्त होतात कारण विवाहामुळे, नागरी भागामध्ये पुरुष जास्त होतात कारण ते व्यवसायामुळे. स्थलांतराची जर कारण बघितली आपण तर विवाह हे सर्वात जास्त कारण आहे 36%. त्यानंतर रोजगार, कुटुंबासह स्थलांतरण 2 नंबरला. 3 नंबर रोजगार आहे. 4 इतर आहे. जन्मानंतर स्थलांतर 5 नंबर आहे. शिक्षण हे स्थलांतर 6 नंबर आणि व्यवसाय 7 नंबर. आता एक क्रम बघूया. विवाहामध्ये सर्वाधिक प्रमाण स्त्रियांचं जास्त स्थलांतरणाचं असणार आहे आणि ते पण ग्रामीण भागामध्ये जास्त असणार आहे. कुटुंबासह जे स्थलांतरण होतं त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्ये नागरी भागामध्ये ते प्रमाण जास्त आहे. रोजगारामध्ये जर बघितलं तर पुरुष जास्त होत आहेत आणि नागरी भागामध्ये ते जास्त होत आहे. जन्मानंतर जे होतं त्यामध्ये पुरुष जास्त आहेत, ग्रामीण भागामध्ये ते जास्त होते. व्यवसायासाठी लोक नागरी भागामध्ये येतात आणि त्यामध्ये पुरुष जास्त येतात. शिक्षणासाठी पुरुषांमध्येच जास्त आहे कारण स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि नागरी भागामध्येच ते जातात. महाराष्ट्रामध्ये